चव्हाण साहेबांनी ठाणे शहरात जमील शेख याची काही निगृण हत्या झाली, त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलाय असं सांगितलं। हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते होते आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आरटीआय मार्फत प्राप्त करत होते, त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत, 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे। 7 अटक आरोपींपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे, 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही, पण 2021 मध्ये 3 साक्षीदाराने 164 स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या 164च्या स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे। आणि त्यानुसार आता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही, त्यात विसंगती दिसते आहे। तथापि जे मयत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। एक विठाबाई पडळकर यांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला। खरं म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कायदेशीर अशा प्रकारे रजिस्ट्री झालेली आहे। आजकाल आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रीला उपस्थित राहावं लागतं, रजिस्ट्रीला उपस्थित राहून फोटो लावावे लागतात, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत। तथापि या सभागृहामध्ये हा विषय आलेला असल्यामुळे निश्चितपणे याची ही चौकशी जी आहे ती योग्य प्रकारे केली जाईल। आपण ठाणे इथल्या रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्टचा एक विषय मांडला। या ट्रस्टची जमीन ट्रस्टीने बेकायदेशीररित्या विकली आणि त्याची जी किंमत होती त्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये त्यांनी प्रिव्हिलिंग रेडी रेकनर रेटने ती विकली, पण त्याची जी मार्केट रेट आहे हा अतिशय जास्त आहे आणि म्हणून हे जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्या मुलानेच तक्रार केली आणि तोच मुलगा माननीय उच्च न्यायालयात गेला। उच्च न्यायालयाने त्याच्यावर हे सांगितलं की हा व्यवहार बरोबर नाहीये। परत ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात गेलं। आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जैसे थे परिस्थिती दिलेली आहे, याच्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। आता जैसे थे परिस्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोसीड करता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर या संदर्भात जी काही पुढची कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल।